दरम्यानच्या काळात सीतेचं हरण झालं. मग रामप्रभू तिकडे निघाले लंकेत जायला रावणाला मारण्यासाठी आणि सीतेला सोडवण्यासाठी. तर ही गोष्ट भरताच्या कानी गेली आणि भरताच्या कानी गेल्यानंतर त्याला वाटलं अरे आपण मदत करायला गेलं पाहिजे ना. आपल्या वहिनींचं अपहरण झालेलं आहे म्हणजे आत्ताच्या शब्द वापरायचा झाला तर. मग तिथे जर रामप्रभू गेले असतील त्या रावणाला मारायला लंकेत तर आपण त्यांना मदत केली पाहिजे म्हणून भरत सैन्य घेऊन निघाला. दरम्यानच्या काळात काय झालं की रामप्रभू पोहोचले सुद्धा लंकेत. युद्ध पण झालं. त्यांनी रावणाला मारलं सीतेला सोडवलं आणि ते परत निघाले. म्हणजे भरताला ती संधीच मिळाली नाही. भरत निघून इथे येईपर्यंत राम इथे आले. म्हणजे महाराष्ट्रात त्यांची पहिली भेट झाली नंतर. आणि ती तिथेच म्हणजे जिथे सीतेचं हरण झालं होतं जनस्थानामध्ये म्हणजे आजच्या नाशिकमध्ये. आता तुम्हाला गंमत सांगतो पुढची गंमत फार इंटरेस्टिंग आहे. ती गंमत अशी आहे की आता 14 वर्ष होत आली होती किंवा झालीच होती जवळजवळ आणि तो काळ संपला होता. तर भरताला रामाकडे चार्ज देण्याची इतकी उत्सुकता इतकी घाई होती की अयोध्यापर्यंत जायला त्याची तयारी नव्हती तिथे थांबायला. त्यानं रामप्रभूचा पहिला राज्याभिषेक हा नाशिकला केला. माहीत नाही लोकांना आहे. म्हणजे हा पहिला राज्याभिषेक रामाचा इथे आहे. म्हणजे इथला खरा राजा ज्याला आपण अधिकृत राजा म्हणू शकतो हा प्रभू रामचंद्र आहे महाराष्ट्राचा. आणि मग अयोध्येचा झाला. ते नाशिकच्या लोकांना माहीत नाही. तो काय वेगळा मुद्दा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक नाशिकबद्दल आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची आहे. ती फार इंटरेस्टिंग आहे. एक फार मोठा ब्रिटिश अधिकारी आपल्याकडे होता. त्याचं नाव W. हंटर, सर W. हंटर. आणि हंटर साहेब म्हणजे कोणते आपल्याला तेवढं माहिती असतं की महात्मा फुले यांनी ज्याच्या पुढे साक्ष दिली ते हंटर. हंटर हा आपल्याकडच्या गॅजेटियर नावाची जी गोष्ट आहे ना त्याचा जनक आहे. हंटरनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला मराठ्यांचा. हंटरनी भारताचा इतिहास लिहिला. हंटरनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या हंटरचं असं म्हणणं होतं की भारताची राजधानी नाशिक असली पाहिजे. हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे.